नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी। राजकारणात कुणीच कुणाचं परमनंट मित्र किंवा शत्रू नसतो। राजकारणात कुणीच कुणाचा परमनंट मित्र किंवा शत्रू नसतो असं अनेकदा ऐकायला मिळतं। महाराष्ट्राच्या राजकारणातही गेल्या काही वर्षात अशी स्थिती बघायला मिळते। सोयरीक एकासोबत आणि लग्न दुसऱ्यासोबत असं महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलंय। आणि आता भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जशा घडामोडी घडतायत त्यावरून भविष्यातही असंच राजकारण बघायला मिळू शकतं। कारण भाजप नेते आणि उद्योगपती मोहित कंबोज यांच्या कन्या मिश्का हिच्या 16व्या वाढदिवसाच्या भव्य सोहळ्याला आदित्य ठाकरे यांनी लावलेल्या उपस्थितीनं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। काही वर्षांतील टोकाचा राजकीय संघर्ष पाहता आदित्य ठाकरे यांचे कंबोज यांच्या कार्यक्रमात जाणं हे केवळ कौटुंबिक सौजन्य आहे की नव्या राजकीय समीकरणाची नांदी यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत। मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 28 मार्च रोजी हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रांसह बॉलिवूड आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी उपस्थित होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, अमित साटम अशा बड्या नेत्यांची उपस्थिती होती। बॉलिवूड सेलिब्रिटीही मोठ्या संख्येनं हजर होते। त्यात शाहरुख खान, रणवीर सिंग, संजय दत्त, गायक AP ढिल्लो अशी प्रमुख नावं होती। एवढंच नाही तर उद्योगपती अनंत अंबानी आणि प्रणव अदानी हेही उपस्थित होते। पण या सगळ्यांच्या उपस्थितीपेक्षा सर्वात जास्त मार्केट खाल्लं ते म्हणजे आदित्य ठाकरेंनी। मोहित कंबोज यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेषतः आदित्य ठाकरे आणि मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करून रान उठवलं होतं। दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत या प्रकरणावरूनही त्यांनी अनेकदा आदित्य ठाकरेंना खिंडीत पकडलं होतं। अशा पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यासह या सोहळ्याला लावलेली हजेरी सर्वांच्याच भुवया उंचावणारी ठरली। या भेटीवर राजकीय स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। राऊतांनी यावर बोलताना राजकीय मतभेद कितीही असले तरी सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थित राहणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। उद्या जर एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनीही एखाद्या शुभ कार्याला बोलावलं तर तिथंही जाण्यास हरकत नसावी असं म्हणत या भेटीचं समर्थन केलं। अंधारेंनी कंबोज यांच्या मुलीशी आमचे कोणतेही वैयक्तिक वैर नाही असं स्पष्ट केलं। भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनीही याला एका कौटुंबिक सोहळ्याचा भाग मानून राजकीय महत्त्व देण्याचं टाळलं। राजकीय विश्लेषकांच्या मते अशा प्रकारच्या भेटींमुळे तातडीनं राजकीय समीकरण बदलतील असं मानणं घाईचं ठरेल। मात्र ज्या नेत्यानं सातत्यानं ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक हल्ले चढवले त्यांच्याच घरी जाणं आदित्य ठाकरेंच्या बदलत्या राजकीय भूमिकेचं किंवा रणनीतीचे संकेत असू शकतात। मिश्का कंबोज यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबईत रंगलेला हा सोहळा केवळ सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळेच नाही तर आदित्य ठाकरे आणि मोहित कंबोज यांच्यातील संभाव्य चर्चेमुळे अधिक गाजला। राजकीय वैर विसरून एका मुलीच्या आनंदाच्या क्षणात सहभागी होणं हे सौजन्य असलं तरी या भेटीची चर्चा तर होणारच। कारण शिंदे गट जेव्हा फुटून गुवाहाटीला गेला तेव्हा तिथं त्यांची व्यवस्था आणि बंदोबस्ताची जबाबदारी मोहित कंबोज यांच्यावरच होती। त्यामुळे आपसुकच कंबोज हे ठाकरेंच्या टार्गेटवर होते। शिवाय कंबोजही काही कमी पडत नव्हते। संजय राऊत आणि कंबोज यांच्यात रोज शाब्दिक चकमकी रंगताना बघायला मिळत। संजय राऊतांवर कंबोज यांनी अनेकदा घोटाळ्याचे आरोप केले। अनेक राजकीय आरोपही राऊतांकडून कंबोज यांच्यावर करण्यात आले। मात्र आता शिवसेना आणि भाजप यांच्यातलं हे राजकीय वैर थंड होऊन कुठेतरी चर्चेचा मार्ग पाहायला मिळतोय। त्यामुळे उद्या भविष्यात भाजपचं शिंदे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी पटेन असं झालं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे मदतीचा हात पुढे करायला तयार अशी परिस्थिती सध्या तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत का असाही प्रश्न अनेकांना या भेटीमुळे पडला आहे। ब्युरो रिपोर्ट एलएस मराठी।